नमस्कार, मी डॉक्टर महेश निकम, श्रीपाद कान घसा हॉस्पिटल, नाशिक. लहान मुलांमध्ये टॉन्सिलचा त्रास होत असतो. घसा दुखणं, वारंवार आजारी पडणं किंवा आता बऱ्याच लोकांना टॉन्सिल बरोबर ॲडेनॉइड म्हणजे ज्या नाकाच्या मागे गाठी असतात त्याचाही त्रास होतो. त्याच्यामुळे मुलांना वारंवार सर्दी होणं, तोंड उघडं ठेवून झोपणं, घोरणं हे लक्षणं दिसतात. तर त्यासाठी आपण जवळचे कान नाक घशाच्या डॉक्टरांकडे जाऊन दाखवणं, ॲडेनॉइड किती प्रमाणात आहे त्याच्यासाठी एक्स-रे किंवा सीटी स्कॅन करून घेणं डॉक्टरांच्या सल्ल्याने. ते जर ग्रेड 3, ग्रेड 4 असतील तर त्याला ऑपरेशन लागतं. आणि टॉन्सिल पण जर वारंवार दुखत असतील, वारंवार इन्फेक्शन होत असतील तर त्याचं पण ऑपरेशन योग्य वेळी करून घेणं गरजेचं असतं. कारण काय होतं, त्याच्याने ते जे बॅक्टेरियाज असतात ते रक्तात जाऊन त्याचा विपरीत परिणाम हृदयाच्या वॉलवर किंवा किडनीवर होत असतो. म्हणून ज्या लोकांमध्ये वारंवार टॉन्सिलचा त्रास होतो त्यांनाच कान नाक घशाचे डॉक्टर टॉन्सिलचं ऑपरेशन सांगत असतात. जनरली बरेच गैरसमज आहे की टॉन्सिलचं ऑपरेशन ह्या कमी वयात करू नये, तर तसं नसतं. जर टॉन्सिल वारंवार होत असतील तर जनरली स्वतः कान नाक घशाचे डॉक्टर ऑपरेशन हे 5 वर्षानंतरच सांगत असतात. पण जर तुमचं बाळ जास्त प्रमाणात घोरत असेल आणि त्याला वारंवार त्रास होत असेल तर काही काही पेशंट मध्ये ते 4 वर्षात देखील आम्ही काढत असतो. म्हणून एज क्रायटेरिया नाहीये. जेवढ्या लवकर तुम्ही ऑपरेट करणार तेवढं चांगलं असतं, कारण त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसणार नसतात. दुसरं आहे नाकाच्या मागे गाठी, ज्याला ॲडेनॉइड्स म्हणतात. आजकाल हे बरंच लहान मुलांमध्ये दिसतंय. त्याच्या घोरण्यामुळे त्याचं स्लीप, त्याच्या स्टडीवर दुष्परिणाम होत असतो. हार्मोनल चेंजेस होत असतात, चिडचिडपणा वाढत असतो. तर अशा वेळेस ते ॲडेनॉइडचे ऑपरेशन योग्य वेळेस केल्यावर त्याची झोप प्रॉपर होते, त्याचा अभ्यासात लक्ष व्यवस्थित लागतं, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. त्यासाठी आजकाल लेझर ही टेक्नॉलॉजी, कॉब्लेशन म्हणून नवीन टेक्नॉलॉजी आली आहे की ज्याच्याने पेन पण नसतं ऑपरेशनचं आणि 100% टॉन्सिल काढता येत असतात, ॲडेनॉइड काढता येत असतात. तर ती टेक्नॉलॉजी वापरून जर तुम्ही ऑपरेट केलं तर त्याचा नक्कीच बेनिफिट तुमच्या बाळाला होणार असतो. म्हणून योग्य वेळेस टॉन्सिल ॲडेनॉइडचं ऑपरेशन करून घ्या. गैरसमज असा आहे की टॉन्सिल काढावे नाही कारण की हे आपलं रक्षण करता किंवा इम्युनिटी वाढवता. पण ती इम्युनिटी जी आहे ती सुरुवातीच्या काळातच डेव्हलप होऊन जाते. आपले टॉन्सिल जे आहेत, टॉन्सिल किंवा नाकाच्या मागच्या गाठी आपली इम्युनिटी डेव्हलप करण्याचं काम 2 ते 3 वर्षापर्यंत करत असतात. त्यानंतर आपली जी इम्युनिटी डेव्हलप होत असते ती लिव्हर आणि स्प्लीन मध्ये होत असते. त्यामुळे ह्या गोष्टींचा किंवा ह्या टॉन्सिल किंवा ॲडेनॉइडचा आपल्या त्या काढल्यानंतर काही दुष्परिणाम होणार नसतो. त्याच्यामुळे त्याचा जो त्रास होतोय तो कमी करण्यासाठी आपण ऑपरेशन योग्य वेळी केलं तर अतिउत्तम. त्याच्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने जा. लोक काय सांगतात त्यांचं ते ऐकलेलं नॉलेज असतं, त्याच्यामुळे त्यावर न जाता कान नाक घशाच्या डॉक्टरांकडे जाऊन ते जे म्हणतील त्याप्रमाणे त्याचा योग्य सल्ला व सर्जरी गरज असेल तर सर्जरी करून घ्या.